शिक्षणाविना ज्ञान ग्रासला अंधश्रद्धेनं ग्रासला अंधश्रद्धेनं छळती हुंड्यासाठी कोणी छळती हुंड्यासाठी कोणी जाळती पैशासाठी सून जाळती पैशासाठी सून दयाचं ज्ञान करूया रे समाज सुधारणा चळवळीत या रे दयाचं ज्ञान करूया रे समाज सुधारणा चळवळीत या रे समाज सुधारणा चळवळीत या रे समाज होई व्यसनाधीन समाज होई व्यसनाधीन नासवी अनमोल जीवन नासली अनमोल जीवन लाखो दिसती बेरोजगार लाखो दिसती बेरोजगार फुले आमचाले भ्रष्टाचार फुले आमचाले भ्रष्टाचार स्वयंरोजगार निर्मया रे समाज सुधारणा चळवळीत या रे सुधारणा चळवळीत या रे समाज सुधारणा चळवळीत या रे कर्जाचा बोजा डोईवरती कर्जाचा बोजा डोईवरती शेतकरी आत्महत्या करती शेतकरी आत्महत्या करती लाटही विदेश करण्याची लाटही विदेश करण्याची सांगते स्पर्धा किती करती सांगते स्पर्धा किती करती आत्मनिर्भय बनूया रे आत्मनिर्भर बनूया रे समाज सुधारणा चळवळीत या रे समाज सुधारणा चळवळीत या रे रोहिणीला जरा सोडायला नको. नमस्कार, माझं नाव स्वाती सुरेश सावळी, मुक्काम पोस्ट कापसाळ, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. मी जय हनुमान स्वयंसहायता समूहाची अध्यक्ष आहे. जय हनुमान स्वयंसहायता समूह एकता ग्रामसंघाला जोडलेला आहे, त्याची मी सदस्य आहे. एकता ग्रामसंघ गरुडचे प्रभाग संघाला जोडलेला आहे, त्याची मी सदस्य आहे आणि CRP म्हणून कापसाळ गावामध्ये कार्यरत आहे. नमस्कार, माझं नाव रश्मी राकेश साळवी. आपल्या समूहाचं नाव आहे जय हनुमान स्वयंसहायता समूह. जय हनुमान स्वयंसहायता समूह हा एकता ग्रामसंघाला जोडलेला आहे, त्याची मी सदस्य आहे. एकता ग्रामसंघ हा गरुडचे प्रभाग संघाला जोडलेले, त्याची मी सदस्य आहे. नमस्कार, माझं नाव शर्वरी शशिकांत साळवी. माझ्या समूहाचे नाव जय हनुमान समूह आहे. त्या समूहाची मी उपाध्यक्ष आहे. माझा समूह एकता ग्रामसंघाला जोडलेला आहे, त्याची मी सदस्य आहे. एकता ग्रामसंघ गरुड प्रभाग संघाला जोडलेला आहे, त्याची मी सदस्य आहे. नमस्कार, नाव सांगा, समूहाचं नाव. नमस्कार, माझं नाव नंदा महाशिकर. माझ्या समूहाचं नाव जय हनुमान समूह, त्या समूहाची सदस्य. नमस्कार, माझे नाव गौरवी गोविंद साळवी. माझ्या समूहाचे नाव मोठ्या जय हनुमान स्वयंसहायता समूह. माझा समूह एकता ग्रामसंघाला जोडलेला आहे. एकता ग्रामसंघ जोडलेला आहे, गरुडचे प्रभाग संघाला जोडलेला आहे, त्याची मी सदस्य आहे. नमस्कार, मी श्यामल श्रीकांत साळवी. माझ्या समूहाचे नाव जय हनुमान स्वयंसहायता समूह. हा समूह एकता ग्रामसंघाला जोडलेला आहे. एकता ग्रामसंघ हा गरुड समूहाला जोडलेला आहे, त्याचे मी सदस्य आहे. नमस्कार, माझे नाव संध्या संदीप साळवी. माझ्या समूहाचे नाव जय हनुमान महिला समूह. माझा समूह एकता ग्रामसंघाला जोडलेले आहे, त्याची मी सदस्य आहे. एकता ग्रामसंघ गरुड क्षेत्राला जोडलेला आहे, त्याची मी सदस्य आहे. नमस्कार, माझे नाव फॅमिली संदीप साळवी. माझ्या समूहाचं माझे समूहाचं नाव जय हनुमान समूह एकता ग्रामसंघाला जोडलेला आहे, ग्रामसंघाला जोडलेलं आहे, त्याची मी त्याची सदस्य मी सदस्य सदस्य आहे. आहे. नमस्कार, माझं नाव सानिया साळवी. माझ्या समूहाचं नाव सानिया साळवी. माझ्या समूहाचं नाव जय हनुमान महिला समूह. जय हनुमान महिला समूह एकता ग्रामसंघाला जोडलेला आहे. एकता ग्रामसंघ हा गरुडचे प्रभाग संघाला जोडलेला आहे, त्याची मी सदस्य आहे. नमस्कार, माझे नाव मानसी रंगी साळवी. माझ्या समूहाचे नाव जय हनुमान स्वयंसहायता समूह. माझा समूह एकता ग्रामसंघाला जोडलेला आहे, त्याची मी सदस्य आहे. एकता ग्रामसंघ हा गरुडचे प्रभाग संघाला जोडले, त्याची मी सदस्य आहे.
माझी साडी माझ्या समोरचं नाव जय हनुमान आमच्या समोर एकता ग्राम संघाला जोडलेला आहे. त्याची मी सदस्य आहे. एकता ग्राम संघाला करुचितला जोडलेला आहे. नमस्कार, मेरा नाम सोनी है। मैं एक मास्टर ट्रेनर हूँ। पूरा आंध्रा में कहीं हमारा पूरा इंडिया में कई महिलाएं रहते हैं, वहाँ पे जाके मैं उनके लिए ऑनलाइन के बारे में सिखाती रहती हूँ। मैं भी एक एसएचजी का महिला हूँ और हमारा एसएचजी का नाम है स्त्री निधि, स्त्री शक्ति ये हमारा एसएचजी है जी। मैं आज महाराष्ट्र में रत्नागिरी चिपलून में हूँ और मैं मिलने आई हूँ। चिपळूण कापसा नाम बताइए कौन? चिपळूण कापसाळ गाव, चिपलून कापसा गाँव। चिपळूण तालुका हाँ और गाव कापसा। हाँ, मैं इस गांव में मैं बहुत ही प्रमुख महिला से मिलने आई हूँ। उसको बहुत सारे अवार्ड्स मिली हुई है, बहुत सारे। और ये महिला है पूरा हमारा एसएचजी मेंबर्स को एकता के रूप में चला रही है। कब से चला रही है और क्या क्या मिली हुई है और इनका एसएचजी मीटिंग कैसे होती है, सब आज हम हमारे पता SSG करेंगे को भी अवार्ड मिला है। जी। हमारा एसएचजी को भी अवार्ड मिला है। अच्छा हमारा एसएचजी नागपुर तक जाके आया है। जी, आपका एसएचजी का नाम एक बार जोर से बोलिए। जय हनुमान स्वयं सहायता महिला समूह। अच्छा, वेरी गुड। और आपका नाम मैडम जी? मैं अभी तक आपके बारे में ही बता रही हूँ। आपका नाम? मेरा नाम स्वाति सुरेश साळवे। जी, हम स्वाति जी से मिलने आए हैं। और स्वाति मैम, आप कब से एसएचजी के अंदर हो? 2012 से। 2012 से आप एक एसएचजी महिला की नॉर्मल महिला के रूप में अब एसएचजी मेंबर का रूप में ज्वाइन हुई है। उसके बाद बहुत कुछ हुआ है। हाँ लेकिन अभी तो बताने के लिए टाइम नहीं है जी थोड़ा बहुत जितना भी हो सके आप लोग भी शेयर कर सकते हैं आपका एसएचजी हमारा स्वाति जी के बारे में। स्वातीताईंचं काम खूप चांगलं आहे. त्यांना खूप काही पारितोषिकं मिळालेली आहेत. हां. आता सध्याच त्यांना अहिल्याबाई होळकर हा पुरस्कार मिळालेला आहे. हिला पण मिळालं. त्यांचं गावात सुद्धा काम चांगलं आहे. आम्हाला चांगल्या पद्धतीने ते सहकार्य करत असतात प्रत्येक वेळेला. काही महिलांचे काही काम असेल तरी त्या पुढे असतात. जी अशाच पद्धतीने त्यांनी आम्हाला सहकार्य करावं असं आमची इच्छा. धन्यवाद. जी त्यांनी आजपर्यंत गावामध्ये बरेच खूपच बचत गट निर्माण केलेले आहेत. सगळ्यांना ते सहकार्य करतात. कोणतंही काम असेल तर त्या पुढे असेल तर सगळ्यांना ते एकत्र करून घेतात. आमच्या गटाला पण ते एकत्र करतात आणि सगळ्यांना मिळून काम करतात. अच्छा. आणि आमच्या गटाच्या तर CRP आहे. खूपच हुशार आहेत प्राप्तवयीन आमच्या. प्रश्नच नाही. आम्हाला सांभाळून पण घेतात बचत गटात. जी, तो एक बार स्वाति जी के लिए स्वागत करें। स्वागत। माधवी, रत्नप्रभा, संध्या, वंदना, सानिया, श्यामल, रश्मी, अनिता, मानसी, गौरवी, जानवी, नंदा, वही नाही कुठे गेली आपली? ही माझी बच्ची. ज्यांनी घरातनं पुस्तकं ठेवली नाही त्याने एकमेकीच्या हातात द्या पुस्तकांबरोबर. हा वंदनाचा आहे आणि हा रश्मी. वंदनाचं ते एकदम आहे. हां
शर्वरी तुझं पुस्तक घे, त्याच्यात ठेव आणि पुढचं नाव घेऊन त्यांच्याकडे दे. हा बघ तुझं पुस्तक. ही माझी बचत. सांग बरं. माधवी आई घ्या माझी बचत. सांग बरं. शर्वरी दे हिच्याकडे पुस्तक. माझं मला पुस्तकाचं तर एकच गोष्ट होते सगळे. रत्नप्रभा असू त्याच्याकडे द्या. तुझं पुस्तक दे. दोन्ही पुस्तक द्यायचं. त्याच्यात पण संध्या पुस्तक संध्याकडे धरू. नाही अशी लाईनीत बसायची. पैसे सगळे दाखवलेस. तुझे पण बंदेच आहेत. नंतर आठवण कर. वंदना सानिया तो पुस्तक श्यामल रश्मी अनिता त्याचं काय बचत आली कोणाकडे भेट गेलं देऊन नाही गेलं. नाही काय बाबा नाही. मानसी तुझ्याकडे ते पुस्तक. गौरवी जान्हवी बचत आता हां असू दे बाकीच्यांसाठी. तो किसी किसी मेंबर्स ने घर पे रखा है ना बुक्स, वो अभी लेके नहीं आए. माझे आणि तुझे एकत्र. नंदा ते पुस्तक दे. बंद करा आणि असं काढून दाखवा. मानसी जान्हवी आणि संध्याकाळी यांचे तुझा किती आहे आत्ता दे ना 24. हर मेंबर सगळ्या मेंबरचे 100 रुपये पूर्ण महिन्याची, एका महिन्याची 100 रुपये. आणि आमचा लोन आहे 13 लाखाचा. प्रत्येक महिन्याने कोणी 2 कोणी 3 असे घेतलेले 2 लाख 3 लाख 50,000 त्याप्रमाणे त्यांची एंट्री आहे. प्रत्येकीचे हप्ते आहेत. एका लाखाला 2,400चा हप्ता आहे. एकूण 31,000चा हप्ता आहे. प्लस आमच्या समूहानं आरडी काढलेली आहे वेगळी बचत म्हणून 100 रुपये. म्हणजे असं कोणत्या समूहात नाही काढलेली. मागच्या वेळेला आम्ही असेच आरडीतून 12,000 रुपये मिळाले प्लस नुसता व्याज आम्ही असा 20,000 रुपये वाटून घेतलेला. फक्त व्याज फक्त महिलांनी वाटून घेतलेलं अशी आमची बचत आहे. आता आमचा घोषवाल्याचं जर म्हणालात तर जवळजवळ 2 महिन्याचं लिहिलेलं नाही मी. पण 42,48,640 एवढी उलाढाल आहे. आमचा समूह सगळ्यामध्ये पुढे असतो. फक्त एक स्टॉल लागले तरी मुंबई पुणे नागपूर इथपर्यंत गणपतीपुळे तिथे जाऊन स्टॉल लावलेले आहेत. कोकण महोत्सव चिपळूणला भरला होता तिथे असं 4
14 दिवसाचे 15 दिवसाचे स्टॉल जाऊन लावलेले आहेत. कोकणी पदार्थ जे आज तुम्ही सकाळी त्याची टेस्ट केला तेच आम्ही तिथे जाऊन पण परदेशी जाऊन पण तेच विकतो. त्याला आहे चांगला मान. हा आमचा स्वावलंबन पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे, प्राप्त झालेला आहे. राजमाता जिजाऊ जिल्हास्तरीय. आणि हे आवड माझी म्हणजे अहिल्याबाई होळकर पुरस्कार. हे सगळे आमच्या SHG मुळे सगळे हे प्राप्त झालेले आहे. हे कोणाची मुलं कितीला गेली? ज्यांना कोणाला समस्या असेल तर सांगा. म्हणजे अडचण आता समजा डोनेशन पासून सगळ्याच अडचणी आहेत. मग ते जर कुठे अडत असेल तर आधी चर्चा करा. आपल्या समूहानं काय मदत म्हणजे त्याला काय कर्जाने मिळत असतील कुठेतरी उलाढाल करणारच. सगळ्यांचे फॉर्म वगैरे भरून झाले? माझा मुलगा आता डिप्लोमाचं 3ऱ्या वर्षाला जाणार आहे. तर त्यासाठी लागले पैसे तर बचत गटातून घेणार आहे. माझा पण मुलगा आता 15वीला आहे. मला सुद्धा आता पैशाची गरज आहे तर मी समूहामधून घेणार आहे. माझी मुलगी आता 11वीला आहे. 10वी पासून आता 11वीला जाईल. त्या परीक्षेसाठी पैसे लागले मी घेणार. माझी दोन्ही मुलं कॉलेजला आहे. एक आता 11वीला गेला आहे आणि एक 15वीला. मला पण जर काही गरज लागेल तर मी गटातून करणार. आमच्या समूहातून प्रत्येक महिलेला 50,000ची आम्ही देतो पैसे. म्हणजे 50,000पर्यंत रेंज ठेवलेली आहे. अगदी जर मोठी समस्या असेल तर एक्स्ट्रासुद्धा देतो. पण 50,000 हा शेवट अंक आहे. त्याच्या पुढे शक्यतो देत नाही. कारण मग प्रत्येकीला गरज असते. म्हणजे अगदीच नाही म्हटलं तरी आमची एक समूह म्हणजे एक छोटीशी बँक झाले तर 50,000पर्यंत काही कागदपत्र न देता फक्त मला हवेत ह्या पद्धतीत मिळतात. आणि अचानक आमच्या बचत गटातल्या कुठल्या महिलेवर संकट आलं तर आम्ही 5,000ची मदत हॉस्पिटलपर्यंत नेऊन देतो. बिनव्याजी. तशीच मोठी समस्या असेल तर नाही त्याप्रमाणे समस्या हवे. म्हणजे अगदी समजा आता ह्या ही जिथे महिलाच आहे महिलेवरच प्रसंग आले तर करतो. म्हणजे कुटुंबात असं तुम्ही म्हणत दिरावर आलाय मुलग्यावर आलाय पण जर नवऱ्यावर आला किंवा ती स्वतःवर आलाय तर मात्र त्या समस्येप्रमाणे त्याचा विचार विनिमय करून आम्ही ते निर्णय घेतो. हे सगळ्यांच्या मताने. आणि हे जरी आता म्हणालात ना ॲक्च्युली SHG हे आता झालेत पण त्याच्या पूर्वीपासून आमचं ही पहिल्यापासून आमचं हे असंच आहे. 2012 पासून आमचा समूह असंच आहे. अगदी प्रत्येकाला अगदी सगळी कोणीही सांगेल ते आपण सांगते. स्वतःचा अनुभव सांगा तुम्ही. रानात पडलेला रानात पडले माझे 3 महिने कणके मुळे या लोकांनी मला मदत करून दवाखान्यात नेले आणि आता मी ठीक आहे. बचत गटाचा खूप फायदा झाला आहे महिलांना आणि खूप आता चांगल्या लेवलला आमचं बचत गट पण चालतंय आणि आमच्या महिला पण सगळ्या अगदी कुठली मीटिंग असू दे कुठे जाणं असू दे. स्वातीबाई बोलल्या की सगळ्या महिला एकसाथ सगळ्या तयार असतात. ॲक्च्युली आम्हाला या व्हिडिओचं माहिती नव्हतं. आमच्या समूहाची साडी वगैरे ही आमच्या समूहाची साडी आहे. म्हणजे जर आमचं ठरलं तर सगळ्यांनी नाही त्यामुळे आणखीन वेगळा लुक आला असता. पण मलाच माझा पण मुलगा आजारी पडला मला मदत देईल बचत गटाची. समोर आल्यापासून सगळ्या महिला मेन हुशार झाल्या आहेत. हे मेन आधी महत्वाचं आहे. सगळ्या महिला आमच्या हुशार झाल्या सक्षम आहेत सगळ्या. आणि स्वतः आता 50,000 हजाराची 15,000 20,000 लाखाची उलाढाल करतायत. पहिल्यांदाच आम्ही जेव्हा बँकेतून जेव्हा 1 लाखाची रक्कम आणताना जी आम्हाला भीती होती ती आता 15 लाख आणताना राहिली. काहीच वाटत नाही. काहीच वाटत नाही आता आम्हाला. एवढा आमचा समूह सक्षम आहे. तालुक्यात किंवा प्रभागात जर म्हणालात तर नक्कीच आमचा समूह सक्षम आहे. आता पावसाळा जवळ येतोय. प्रत्येकानं आरोग्याची काळजी घ्या. पाणी उकळून पिया. सांडपाणी साठवू नका. पाण्याचा निचरा करा. शक्यतो गढूळ पाणी असतं.
आणि दारावर येतील. त्यांच्याजवळ काही दुखणं आलं तरी लपवू नका, जे असेल ते सांगा. त्यांच्याकडून गोळ्या उपलब्ध असतात, त्या घ्या. बाकी कोणती समस्या असेल तर आपण समोर बोलतोच. सुविधा आप पूरे कितने मेंबर्स हैं जी? 14. और आपको कब मिली है अवार्ड? 2018. बहुत बढ़िया, आपके लिए हमारी स्वागत।